वेलकम स्टुडंट. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आपला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट त्याच्यामधले शेवटचे एक्झरसाइज आपण पाहतोय, एक्झरसाइज 2.2. त्याच्या अगोदर आपण क्वेश्चन नंबर 12 आणि 13 घेतलेला आहे. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे तो आहे क्वेश्चन नंबर 14 आणि तो क्वेश्चन नंबर 14 आपल्या सिलेबसमधून डिलीट केलेला आहे. तरी त्याचे थोडेसे एक्झाम्पल्स आहेत म्हणून आपण तो सुरुवातीला घेतो आहे. पण इथं आपल्याला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन नंबर 14 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता आपल्याला दिलेलं आहे साइन, कॉस आणि कॉट आहे. साइन, कॉस आणि कॉट. पण हे दिलेल्या फंक्शनपैकी साइनचा असो, कॉसचा असो किंवा त्या दोन्हीचा रेसिप्रोकल जरी असेल तरी त्या दोन्ही फंक्शनचं काय म्हणतात त्याला, तर पिरियडिक, आणि त्यांचा पिरियड असतो 2π. याचा आपल्याला टेबल दिलेला आहे, त्याचा ग्राफ पण आपल्याला काढून दाखवलेला आहे. आणि फक्त टॅन आणि कॉट त्या दोन्हीचा पिरियड हा पाय दिलेला असतो. म्हणजे त्यांच्या दोन्हीची जी काही ग्राफ आपण ड्रॉ करतो तो फक्त पायमध्येच येतो. म्हणजे जर साईनला आणि कॉसला जर तुम्ही त्यांचे ग्राफ ड्रॉ केले तर कंप्लीट रोटेशन जर घेतलं तर एक रोटेशन तुम्हाला 2π पर्यंत मिळतो. म्हणून त्यांचं आपण पिरियड घेतलेला आहे 2π. तर आता बघू याची व्हॅल्यूज आपल्याला कशी सॉल्व करता येईल. काय लिहिता येतं, वी नो दॅट, काय माहिती आहे तुम्हाला, वी नो दॅट साइन and cos functions are periodic. काय म्हणायचं, sin and cos functions are periodic with the period 2π. यांचा पिरियड किती येतो, 2π. समजा तुम्ही यांचा जर ग्राफ ड्रॉ करून बघितलात तर साइन फंक्शनला आपली व्हॅल्यू 0, π/2 असेल, पाय असेल, 3π/2 असेल किंवा 2π असेल. या साईडला लिहिलं तर मायनस 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 आणि -2π. आणि यांची व्हॅल्यूज -1 to +1 असते. कशी असते, -1 to +1. आणि याच्यावरनं जर तुम्ही साइन 0ची किंमत घेतली, 0ची व्हॅल्यूज, साइन 0 0 असतं म्हणजे ही व्हॅल्यूज, आणि साइन 90 किती असते व्हॅल्यूज, 1 असते. परत त्याच पद्धतीनं साइन π त्याची व्हॅल्यूजसुद्धा काय असते, 0 असते. आणि 2πला 3π/2ला व्हॅल्यूज -1 असते आणि 2πला व्हॅल्यूज 0 असते. म्हणजे यांचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर या पद्धतीनं आपल्याला ग्राफ ड्रॉ करता येतो. म्हणून याचा पिरियड आपल्याला 0 to 2π पर्यंत आपल्याला घेता येतो. त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. कॉसचं म्हटलं तर कॉस इथं 0 होतं, म्हणजे कॉसची व्हॅल्यूज काय असते, कॉस 0ला व्हॅल्यूज 1 असते. म्हणजे याचा ग्राफ या पद्धतीनं तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणून आपण इथं काय सांगितलं आहे, साइन आणि कॉसचा फंक्शनचा पिरियड किती आपण म्हटलेला आहे, तर 2π म्हटलं. येते लक्षात. तर आता याच्यावरनं याचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं, तर आपण सुरुवातीला अँगल आणि इट्स मेजरमेंटमध्ये सांगितलेलं होतं 360ला मल्टिप्लाय, म्हणजे 2πला व्हॅल्यूज मल्टिप्लाय कशी असते, आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. काय पहिले एक्झाम्पल्स बघा, साइन 19π/3, साइन 19π/3. जर या 19ला मी या पद्धतीनं लिहिलं, कसं लिहायचं, साइन 19च्या ऐवजी मी लिहिलं 18π + π लिहिता येतं मला, डिवाइड्स 3. 18 + 1 म्हणजे काय झालं, 19. आणि जर आपण 3नं दोन्ही व्हॅल्यूजला सेपरेट डिवाइड केलं तर व्हॅल्यूज येते
18 पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 आणि 3नं आपण त्याला कॅन्सल केलं तर 3 संग 18 म्हणजे 8 पाय प्लस पाय बाय 3 येतं आणि याचा आपल्याला पिरियड काय म्हटलेला आहे तर 2 पाय. तर ह्या 6च्या ऐवजी मला अशी लिहिता येईल व्हॅल्यूज साइन 3 इंटू 2 पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे याचा पिरियड आपण किती लिहिला 2 पाय लिहिल. फक्त काय करायचं दिलेलं एक्झाम्पल्स त्या पिरियडच्या रूपामध्ये लिहायचं आणि ती व्हॅल्यूज तुम्हाला कोणतंही फंक्शन असेल साइन कॉस किंवा त्याचा रेसिप्रोकल्स त्यावेळेस याची व्हॅल्यूज साइन 2 पाय प्लस थीटा असेल इथं nth व्हॅल्यूज कोणती आली तरी चालते आणि त्याच्यावरनं त्याची व्हॅल्यूज आपल्याला काय लिहिता येईल याच्यावरनं याची व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येते साइन 3 इंटू 2 पाय प्लस पाय बाय 3 म्हणजे व्हॅल्यूज लिहायची पाय बाय 3 व्हॅल्यूज काय लिहायची पाय बाय 3. कसा फॉर्म्युला साइन ऑफ n इंटू 2 पाय प्लस थीटा असेल तर व्हॅल्यूज लिहायची साइन थीटाच काय येते व्हॅल्यूज साइन थीटा आणि त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतं साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60ची व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे तुमच्या टेबल्समध्ये किती असते 30ला 1/2 असते आणि 60ला त्याचा नेक्स्ट व्हॅल्यूज म्हणजे √3/2 ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे म्हणजे याचं डायरेक्ट आपण किती लिहू शकतो ॲन्सर पाय बाय √3/2 व्हॅल्यूज लिहू शकतो. येथे लक्षात फक्त दिलेल्या व्हॅल्यूजला मी कन्वर्ट केलं कशामध्ये 2 पायमध्ये nth टर्मला अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू शकतो. काय करायचं फक्त दिलेल्या व्हॅल्यूजला 2 पायमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यावरनं त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. हे झालं फर्स्ट. त्याच पद्धतीनं कॉसचं सेकंड एक्झाम्पलसुद्धा त्याच पद्धतीने लिहायचं आपल्याला कॉस 1140 डिग्री कॉस 1140 डिग्री याचं रूपांतर करायचं कॉस इन टर्म्स ऑफ किती व्हॅल्यूज लिहिता येईल आपल्याला 360 मल्टिप्लाय 3 केला तर किती होतं 0 3 संग 18 18ला 8 हाचा 1 3 त्रिक 9 1 10 म्हणजे ही व्हॅल्यूज 360ला मल्टिप्लाय आहे पण कितीला 1080ला प्लस आणि जर ही व्हॅल्यूज आपण 1140 मधनं मायनस केली तर किती व्हॅल्यूज राहते तर ही व्हॅल्यूज राहते आपली 60. किती व्हॅल्यूज राहते तर 60 राहते म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं 60 डिग्री बरोबर. पण ही व्हॅल्यूज कशी आहे मल्टिप्लाय आहे कशाला 360ला आणि 360 म्हणजे आपण किती लिहितो 2 पाय लिहितो 360 म्हणजे किती येतं 2 पाय जसं आत्ता आपण लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं. मग आता कॉस मल्टिप्लाय 360 आलं जसा साईनचा फॉर्म्युला लिहिला तसाच कॉसचा फॉर्म्युला आहे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यूज काय लिहिता येते कॉस 60 डिग्री आणि कॉस 60 किती असतं कॉस 60 असतं 1/2. आपल्या टेबल्समध्ये त्याची व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे काय अडचण येणार नाही. जर तुमचा टेबल पुढं असेल तर तुम्ही त्याची डायरेक्ट व्हॅल्यूज लिहू शकता. येथे लक्षात फक्त आपण काय केलं दिलेल्या व्हॅल्यूजला 2 पायमध्ये मल्टिप्लाय करायचं आणि जो अँगल्स इथं आलेला आहे तो अँगल्स म्हणजेच आपल्या दिलेल्या फंक्शनचा अँगल असतो आणि याची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करता येते म्हणून आपण त्याची व्हॅल्यूज लिहिलेली आहे. जसं आपण साईनचं आणि कॉसचं लिहिलं आणि त्यांचा रेसिप्रोकल्स त्या दोन्हीचा पिरियड किती असतो तर 2 पाय असतो आणि फक्त टॅन आणि कॉट असेल तर त्यांचा पिरियड असतो फक्त पाय. काय असतो फक्त पाय असतो. म्हणजेच परत एक वेळेस त्या एक्झाम्पल्सला आपल्याला या पद्धतीमध्ये कन्वर्ट करता येईल. पण हे एक्झाम्पल्स आपल्याला काय दिलेलं आहे इथं एक्झाम्पल्स थर्ड कॉट 25 पाय बाय 3 ही व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे. परत एक वेळेस तेच फंक्शन लिहा
काय लिहिणार, वी नो दॅट tan and cot functions periodic with the period is pi. यांचा पिरियड किती येतो फक्त, तर पाय येतो. यांचा जर तुम्ही ग्राफ बघितलात, आपल्याला या सिलेबसमधून ग्राफ आणि पिरियडिक फंक्शन हे दोन्ही डिलीट केलेले आहेत, तरीसुद्धा मी तुम्हाला साईनचा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला पुस्तकामध्ये कॉटचा असेल किंवा टॅनचा असेल त्यांचा ग्राफ बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्याचा पिरियड पाय कसा दिलेला आहे. इथे लक्षात, आता फक्त मी दिलेले एक्झाम्पल्स या पद्धतीनं रूपांतर करणार n मल्टिप्लायमध्ये. फक्त आता तिथं पाय घ्यायच, 2 पायच्या ऐवजी पाय घ्या आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं. तर बघा काय व्हॅल्यूज आहे आपली दिलेली, लेट कॉट 25 पाय बाय 3 रेडियन, 25 पाय बाय 3 रेडियन. तर मी 25च्या ऐवजी मला व्हॅल्यूज लिहिता येईल कॉट 24 पाय प्लस पाय आणि 3नं मी दोन्ही साईडला डिवाईड केलं. 24 प्लस पाय म्हणजे झालं 25. आणि इथं व्हॅल्यूज मी कॅन्सल केल्यानंतर किती व्हॅल्यूज येते, किती होतं, 3 8 24 म्हणजे 8 पाय प्लस पाय बाय 3. आणि आपल्याला फक्त व्हॅल्यूज काय लिहायचे, n लिहायचे, म्हणजे व्हॅल्यूज इथं डायरेक्ट तुम्हाला काय लिहिता येते, कॉट 8 पाय प्लस पाय म्हणजेच डायरेक्ट लिहा कॉट पाय बाय 3, कॉट पाय बाय 3. आणि कॉट पाय बाय 3ची व्हॅल्यूज किती असते, तर 1/√3 असते. कॉट पाय बाय 3ची व्हॅल्यूज किती असते, तर 1/√3. अशा पद्धतीनं फक्त पिरियड फंक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यावरनं त्याची व्हॅल्यूज आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. हे झालं फक्त पिरियडिक फंक्शनचं. हे काय तुम्हाला थिअरीला नाही, पण CETच्या परीक्षेमध्ये किंवा JEEच्या परीक्षेमध्ये ते विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपण तो फंक्शन छोटे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले होते, म्हणून ते एक्झाम्पल्स आपण इथं घेतलेले आहेत. आता याच्या पुढचा म्हणजे क्वेश्चन नंबर 15. तो क्वेश्चन नंबर 15 फार महत्त्वाचा आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 15 आपण आता पाहू. आणि 10वीमध्ये तुम्हाला जे काही ट्रिग्नॉमेट्री होतं त्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जी एक्झरसाइज तुम्हाला दिलेली होती शो दॅट म्हणून सिद्ध करा, ती एक्झरसाइज जशाच तशी आपणाला इथं 11वीमध्ये आहे आणि तोच क्वेश्चन नंबर आपला 15 दिलेला आहे. तर चला बघू क्वेश्चन काय, प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. क्वेश्चन नंबर 15, प्रूव्ह the following identities. पहिला आहे 1 + tan स्क्वेअर a, 1 + tan स्क्वेअर a प्लस 1 + 1/tan स्क्वेअर a is equals to 1/sin square a minus sin raised to 4a. sin square a minus sin raised to 4a हे तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तेच आपल्याला परत एक वेळेस आता प्रूव्ह करायचं. पण याच्यासाठी आपल्याला जेवढ्या काही आपण आयडेंटिटीज घेतलेल्या होत्या, कोणत्या आयडेंटिटीज होत्या, तर आपण लिहिलेलं होतं पहिलं sin square theta plus cos square theta is equals to 1. त्यासोबतच 1 + tan square theta is equals to sec square theta आपण लिहितो. आणखी 1 + cot square theta is equals to cosec square theta लिहितो. बरोबर आहे. म्हणजे फक्त आपण दिलेल्या व्हॅल्यूज तेवढ्या लिहिल्या, आयडेंटिटीज आपल्याला माहिती आहेत.
या आयडेंटिटीचाच वापर करून आता आपल्याला हे एक्झाम्पल्स प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय म्हटलं आहे, LHS इज इक्वल्स टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा सुरुवातीला LHS काय दिलेलं आहे एक्झाम्पल्सचं. LHS आहे 1 + tan स्क्वेअर A प्लस 1 + 1/tan स्क्वेअर A. हे LHS दिलेलं आहे, त्याच्यावरनं आपल्याला ही व्हॅल्यूज प्रूव्ह करायची. म्हणजे RHSची व्हॅल्यूज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कशाचा वापर करून? बाय युजिंग आयडेंटिटीज. आयडेंटिटीचा वापर करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. फक्त आयडेंटिटी माहीत असली तर कोणतंही एक्झाम्पल्स आपल्याला इथून पुढं प्रूव्ह करता येईल. तर आता डायरेक्ट व्हॅल्यूज बघा आयडेंटिटीनुसार. 1 + tan स्क्वेअर A, इथं फक्त आपला थीटा असतो. काय दिलेलं आहे? sec स्क्वेअर, म्हणून लिहा sec स्क्वेअर A प्लस, ही झाली पहिली व्हॅल्यूज. दुसऱ्या व्हॅल्यूजला इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, कारण आपल्याला आयडेंटिटीज कोणतीही तिथं पुट करता येत नाही. म्हणून मला लिहिता येईल tan स्क्वेअर A. परत या साईडला मल्टिप्लाय केलं तर tan स्क्वेअर A प्लस 1 × 1 म्हणजे झालं 1. 1 × 1 1. आणि परत एक वेळेस आपल्याला लिहिता येतं 1 + tan स्क्वेअर A म्हणजेच sec स्क्वेअर A. म्हणजे तेच आयडेंटिटी आपल्याला परत पुट करायचं आहे. किती व्हॅल्यूज येते? sec स्क्वेअर A डिवाइड्स tan स्क्वेअर A. आता फक्त बेसिक व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या. कोणत्या? जर साइन थीटा असेल तर आपण काय लिहितो? 1/cosec थीटा लिहितो. किंवा कॉस थीटा असेल तर आपण काय लिहितो? 1/ काय लिहिणार? sec थीटा असेल. किंवा tan थीटा असेल तर sin/cos लिहितो आपण. sin/cos. त्याच पद्धतीनं पुढच्या व्हॅल्यूजसुद्धा आपल्याला लिहिता येतील. याची व्हॅल्यूज मला कशी लिहिता येईल? sec स्क्वेअर A प्लस sec म्हणजे काय लिहिता येतं? 1/cos लिहिता येईल. sec म्हणजे काय लिहायचं आहे? 1/cos स्क्वेअर A डिवाइड्स tan म्हणजे काय लिहिणार मी? sin/cos. बरोबर आहे. sin स्क्वेअर A डिवाइड cos स्क्वेअर A. बरोबर. ही व्हॅल्यूज आपल्याला कॅन्सल करता येत. सेम व्हॅल्यूज आहे म्हणून आपल्याला ती व्हॅल्यूज काय करता येईल? कॅन्सल करता येईल. आता याच्या पुढं मी काय लिहू शकतो? sec म्हणजे काय? तर 1/cos स्क्वेअर A लिहू शकतो. sec म्हणजे काय लिहिता येतं मला? 1/cos स्क्वेअर A प्लस 1/sin स्क्वेअर A राहिलं. 1/sin स्क्वेअर A. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? साईनच्याच आहेत. दोन्ही व्हॅल्यूज कशा दिल्यात आपल्याला? साईनच्याच दिलेल्या आहेत. आता कॉस स्क्वेअर Aच्या ऐवजी मला काय व्हॅल्यूज पुट करता येईल? आपल्या दिलेल्या आयडेंटिटीवरनं जर कॉस स्क्वेअर थीटा लिहिला तर 1 - sin स्क्वेअर थीटा लिहिता येईल मला. कॉसची व्हॅल्यूज काय लिहिता येते? 1 - sin स्क्वेअर. मग व्हॅल्यूज पुट करा. LHS काय? 1/cos स्क्वेअर Aच्या ऐवजी काय पुट करायचं? 1 - sin स्क्वेअर. इथं व्हॅल्यूज थीटा आहे का? A आहे. प्लस 1/sin स्क्वेअर A प्लस 1/sin स्क्वेअर A. पण ही डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केली तर आपलं हे आन्सर येईल का? नाही. तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? छेदस्थानी आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू लिहून आपल्याला चालणार नाही. मग काय केलं पाहिजे? अगोदर त्याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि नंतरच व्हॅल्यूज पुट केली पाहिजे. मग बरोबर आहे. याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा अगोदर. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार कॉस स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर A गुणाकार करायचा आहे. कॉस इंटू साइन लिहिला आपण. कॉस इंटू साइन. परत क्रॉस मल्टिप्लाय साइन स्क्वेअर इंटू 1 म्हणजे साइन स्क्वेअर A आलं. प्लस कॉस स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच कॉस स्क्वेअर A आलं. याची व्हॅल्यूज बाय आयडेंटिटी आपली काय असते? 1.
फंडामेंटल आयडेंटिटी आपली किती आहे, त्याची व्हॅल्यूज 1 आहे. आता इथं कॉस स्क्वेअरची व्हॅल्यूज पुट करा, म्हणजेच काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. आता व्हॅल्यूज मल्टिप्लाय केली तर साइन स्क्वेअर इंटू 1 म्हणजे झालं साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए म्हणजे काय लिहिता येईल, साइन रेस टू 4a. आणि ही व्हॅल्यूज आपली काय आहे तर RHS. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, LHS इज इक्वल्स टू RHS प्रूव्ह केलं. फक्त काय करायचं, सिम्प्लिफाय करा, आपल्या दिलेल्या आयडेंटिटीज त्यांचा वापर करायचा आणि व्हॅल्यू सॉल्व करायची. म्हणजेच काय येतं फक्त LHS इज इक्वल्स टू RHS. जसं आपण इथं डायरेक्ट व्हॅल्यूजनं सॉल्व केलेलं आहे तसं तुम्ही त्याचा रेसिप्रोकल जरी सुरुवातीला घेतलात आणि सॉल्व केलात तरी तुमचा ॲन्सर सेम येतो. फक्त कोणत्याही मेथडनं जर तुम्ही सॉल्व केलात आपलं ॲन्सर बरोबर आलं पाहिजे. LHS इज इक्वल्स टू RHS आलं पाहिजे. हे झालं क्वेश्चन नंबर 15 मधलं पहिलं एक्झाम्पल. आता याच्यातलं एक छोटंसं एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आहे नंबर 2. काय एक्झाम्पल नंबर 2 बघा, कॉस स्क्वेअर ए मायनस 1. सेकंड एक्झाम्पल आहे कॉस स्क्वेअर ए मायनस 1 प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस 1 and which is equals to minus 1. cos square a minus 1 plus cot square a plus 1 is equals to minus 1. ही व्हॅल्यूज आपल्याला काय करायची, आता प्रूव्ह करायची. सोपं आहे, फक्त आयडेंटिटीचा वापर करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. मग बघा एक्झाम्पल्स काय, LHS काय LHS आहे आपलं, cos स्क्वेअर ए मायनस 1 प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस 1 दिलेली व्हॅल्यूज आहे. प्लस दिलेलं आहे का आपणाला, नाही, इथं प्लस दिलेलं नाही. काय दिलेलं आहे तिथं, मल्टिप्लिकेशन आहे. आता मी फक्त आयडेंटिटीमध्ये रूपांतर करणार. या इक्वेशनला जर मी मायनसनं मल्टिप्लाय केलं तर ही मायनसची व्हॅल्यूज मी सुरुवातीला लिहू शकतो प्लस, आणि ही व्हॅल्यूज मला लिहिता येते कॉस स्क्वेअर ए. म्हणजे जर आपण मल्टिप्लाय केलं मायनस इंटू मायनस म्हणजे कॉस स्क्वेअर आलं, आणि मायनस इंटू 1 म्हणजे व्हॅल्यूज झाली मायनस 1. कशासाठी लिहिलं आपण, तर इथं आपल्याला आयडेंटिटी लिहिता येईल काय, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहिता येतं. म्हणून मी ही व्हॅल्यूज ॲडजस्टमेंट केली फक्त. आणि आता कॉट स्क्वेअर ए प्लस 1, कॉट स्क्वेअर ए प्लस 1 म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू लिहिता येते कोसेक स्क्वेअर ए. डायरेक्ट याची व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही कोसेक स्क्वेअर ए. याची व्हॅल्यूज काय लिहिता येतं, 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजेच साइन स्क्वेअर ए. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय लिहिता येतं आपल्याला, तर साइन स्क्वेअर ए. आणि कोसेकचा रेसिप्रोकल्स काय असतो, साइन स्क्वेअर. कोसेक म्हणलं की 1/sin. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला कॅन्सल करता येतील, उरतंय फक्त काय 1, आणि हे आपलं काय आलेलं आहे RHS. म्हणजे फक्त दिलेल्या आयडेंटिटीला ॲडजस्टमेंट करा आणि त्याची व्हॅल्यूज पुट करा, त्याचा रेसिप्रोकल्स लिहा, व्हॅल्यूज कॅन्सल करा, विच इज इक्वल्स टू RHS. म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS आपण प्रूव्ह करतो. सोपं एक्झाम्पल होतं. आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल्स आपण घेऊ. लास्ट, साइन थीटा प्लस सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. थर्ड आहे साइन थीटा प्लस सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस कोसेक स्क्वेअर कोसेक थीटा इट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 1 प्लस
विच इज इक्वल्स टू 1 प्लस कोसेक थीटा इंटू सेक थीटा, कोसेक थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यूज आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS इज इक्वल्स टू RHS. इथं फक्त फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण लिहायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. कारण इथं स्क्वेअर दिला आहे, इथं पण स्क्वेअर दिला आहे. एची व्हॅल्यूज माहिती आहे, बीची व्हॅल्यूज माहिती आहे, त्याच्यावरून आपण ही व्हॅल्यूज डायरेक्टली प्रूव्ह करू शकतो. तर बघा कसं, LHS साइन थीटा प्लस सेक थीटा इट्स स्क्वेअर, परत कॉस थीटा प्लस कोसेक स्क्वेअर, कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिणार. पहिलं काय लिहिणार मी, ए म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. लिहिलं मी. काय लिहिलं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर लिहिलं. बरोबर. त्याच पद्धतीनं लिहा, प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू कॉस थीटा इंटू कोसेक थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा. फक्त आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. त्याच्या पुढे आणखी आपल्याला काय लिहिता येतील, स्क्वेअर करता येतं का, नाही. तर बघू आपल्याला काय लिहिता येते आणखी. याची व्हॅल्यूज मला काय लिहिता येईल, पहिली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, ही व्हॅल्यूज मला 1 लिहिता येतं. त्यासोबतच दुसरी व्हॅल्यूज मी लिहितो सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा, ही व्हॅल्यूजसुद्धा मला लिहिता येईल. आणि ह्या दोन्ही ठिकाणी मला 2 कॉमन काढता येतं. दोन्ही ठिकाणी काय कॉमन काढता येतं, 2 कॉमन काढता येतं. प्लस 2 कॉमन काढलं मी, ब्रॅकेटमध्ये काय राहील, साइन थीटा सेक थीटा प्लस कॉस थीटा इंटू कोसेक थीटा. फक्त आपण काय केलं, एका ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यूज त्या लिहिल्या आणि आता आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यूज कशा लिहिता येतील ते आपण आता सुरुवातीला बघू. याची व्हॅल्यूज बाय आयडेंटिटी आपल्याला लिहिता येते 1. याचा मला रेसिप्रोकल्स लिहायचा आहे. सेकचा रेसिप्रोकल्स काय असतो, तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस कोसेकचा रेसिप्रोकल्स काय असतो, तर 1/sin प्लस 2 इंटू, आता ही व्हॅल्यूज बघा मी कशी लिहितो, साइन थीटा. आता सेकचा रेसिप्रोकल्स मी 1/cos लिहिणार, तर मी लिहितो sin/cos, इथंच लिहितो sin/cos. त्यासोबतच कॉस थीटा आणि ह्या कोसेकचा रेसिप्रोकल्स मला लिहिता येतो साइन थीटा. कोसेकचा रेसिप्रोकल्स मी लिहिला साइन थीटा. आता फक्त व्हॅल्यूज क्रॉस मल्टिप्लाय अँड देन सिम्प्लिफाय, म्हणजेच 1 प्लस या दोन्हीचा गुणाकार करा, कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर थीटा आहे, कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. परत मल्टिप्लाय केलं तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यूज पण काय लिहिता येईल आपल्याला, 1 लिहिता येईल, म्हणून आपण लिहिलं. प्लस 2 इंटू ब्रॅकेट साइन, सुरुवातीला आहे कॉस म्हणून कॉस लिहा, कॉस थीटा इंटू साइन थीटा. त्यासोबतच साइन थीटा इंटू साइन थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा लिहिता येईल, साइन स्क्वेअर थीटा. प्लस कॉस इंटू कॉस म्हणजे व्हॅल्यू लिहिता येईल आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा. फक्त काय केलं मी, क्रॉस मल्टिप्लाय, आणि मला आता आयडेंटिटी वापरता येईल. या दोन्हीची व्हॅल्यूज मला व्हॅल्यूज काय लिहिता येते, तर 1 लिहिता येते. बरोबर. LHS काय आपलं, पहिली व्हॅल्यूज काय आली 1, दुसरी व्हॅल्यूज 1/cos स्क्वेअर ए
इंटू साईन स्क्वेअर थिटा लिहायचं आहे प्लस 2 डिवाइड्स कॉस थीटा इंटू साइन थीटा. फक्त काय केलं आपण, या आयडेंटिटीची व्हॅल्यूज 1 लिहिली आणि उरलेली व्हॅल्यूज आपण ॲज इट इज पुट केलेले आहे, काही बदल केलेला नाही. आता मला फक्त रेसिप्रोकल्स लिहायचं आहे. 1/cos म्हणजे काय तर सेक आणि 1/sin म्हणजे काय लिहायचं आहे तर कोसेक. तर व्हॅल्यूज पुढं काय होते 1 प्लस 1/sin मी लिहितो सुरुवातीला. आपल्याला सुरुवातीला काय दिलं आहे प्रूव्ह करायचं कोसेक, म्हणून लिहा कोसेक थीटा आणि 1/cos म्हणजे काय लिहायचं सेक थीटा. स्क्वेअर आहे तर स्क्वेअर लिहा प्लस त्यासोबतच 1/cos आणि साइन म्हणजे कोसेक थीटा इंटू सेक थीटा. कोसेक थीटा इंटू काय आलं सेक थीटा. आता मी बघा कसं लिहितो 1 प्लस ही व्हॅल्यू सुरुवातीला लिहितो कोसेक थीटा इंटू सेक थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला कशाचा आला, हा फॉर्म्युला कशाचा आला 1ला जर आपण स्क्वेअर केलं ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर केलं तर काय व्हॅल्यू लिहिता येते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, पण ए म्हणजे काय तर 1 आहे आणि बी म्हणजे काय कोसेक थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपण लिहिता येतो. अँड दिस इज RHS. काय आलं RHS आलं 1 प्लस कोसेक थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपण फक्त आयडेंटिटीचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक फॉर्म्युला वापरला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि आयडेंटिटी वापरा, सिम्प्लिफाय करा, आपला ॲन्सर येतो. या क्वेश्चनमध्ये आपल्याला टोटल 12 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता मी 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, आणखी बाकीचे राहिलेले एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहू. आता इथं आपण थांबू. थँक्यू.